मिळालेलं स्टार्ट प्लीज थोडस आपण तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहोत की आपण सामन्याला सुरुवात करा, फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर। आजची पहिली दिवस रात्र काही वेळापूर्वी या मैदानावरती या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला। स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक राहिले नियती स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय अध्यक्ष वासुशेठ भोईर साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा खेळवली जाते। तब्बल 5 दिवस रात्रींमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे। प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या तमाम लाडक्या ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। बॉल द्या। बघा, यानंतर जो सामना असेल प्रेक्षणीय लढत असेल। पनवेल पोलीस स्टेशन आपण पाहताय, पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या बरोबरीनं क्राइम ब्रांच आपण पाहू शकाल। हे सर्व पदाधिकारी आणि या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच तुम्हाला अगदी शो मॅच जिथे जिथे डे स्पर्धा असेल, नाईट स्पर्धा असेल, तर प्रत्येक ठिकाणी आपण प्रेक्षणीय लढत पोलीस दल असेल, अगदी आपले पोलीस बांधव असतील, त्यानंतर मग MSCB कर्मचारी असतील, त्यानंतर वेगवेगळ्या अगदी क्षेत्रामध्ये सर्वांची आपण एक शो मॅच पाहत असतो। त्याच पद्धतीनं अगदी नियती स्पोर्ट्स आयोजित RR ट्रॉफीमध्ये अगदी पोलीस दल, पनवेल पोलीस स्टेशन आणि सर्व आमचे आपण पाहू शकाल पदाधिकारी आपण पाहिलं क्राइम ब्रांच यांच्यामध्ये हा एक लढतीचा सामना, अगदी मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यस, येणाऱ्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची देखील एक शो मॅच घेणं मात्र बंधनकारक होईल, कारण हे प्रत्येक शासकीय वर्ग कर्मचारी जे आहेत ते मात्र प्रत्येक स्पर्धेला खूप चांगल्या रीतीने सपोर्ट करतात। त्यामुळे त्यांची इच्छा असते की काही का होईना आम्हाला कामातून उसंत मिळाल्यानंतर एक मॅच खेळण्याची संधी, एक टुर्नामेंट खेळण्याची संधी स्पर्धा आयोजकांनी द्यावी। आणि या संपूर्ण धावपळीच्या युगामध्ये बघा, PSI शिंदे साहेब आणि PSI देसाई साहेब या अगदी आपण पाहताय पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत। सदरक्षण आहे खळ निग्रह। मी विनंती करतोय देसाई साहेब आणि शिंदे साहेब, सर्व आमचे पोलीस स्टाफ बघा सर्वजण आले, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या। आपलं सहर्ष असं स्वागत आहे। बॅक टू द क्रिकेट, जाऊया आपण मॅचच्या दिशेनं। पहिला बॉल लेग साइडच्या भरपूर बाहेर आहे आणि पंच सांगतात वाईड आहे। मॅचला सुरुवात झाली, ठीक 9:10 झालेत। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर पूर्ण करायच्या आहेत आणि याच दरम्यान सन्माननीय अमृतशेठ भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम स्वागतम। बॅकफुटला गेले, कट केला, पॉइंट मधून बॉलला काढलाय, फिल्डर नाहीये, बॉल चाललाय दन 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 करीत सीमारेखा पार, चौकार। त्यांचा आपण करूया नियती स्पोर्ट्स आयोजित RR ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये वासुशेठ भोईर यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। निश्चितपणे ही मंडळी जी आहे सर्व आयोजक कमिटीमध्ये आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे खरं तर ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला भरपूर मदत मिळाली आहे। कारण नियती स्पोर्ट्स म्हटलं तर सर्व सहकारी त्यांचे जे आहेत, सर्व सदस्य आहेत ते मात्र वासुशेठ भोईर यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून काम करत असतात आणि त्यामुळेच नियती स्पोर्ट्सचं आज नाव या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय अभिमानाने घेतलं जातं। यामागे भरपूर मोठी मेहनत राहिली आहे। वासुशेठ भोईर अध्यक्ष आहेत या नियती स्पोर्ट्सचे आणि त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या संपूर्ण टीमला अगदी कुटुंबाप्रमाणे सांभाळून ठेवलंय। वेळ आपण खर्च करू नका, तुम्हाला या ठिकाणी सूचना आहेत, कारण 40+ क्रिकेट थोडंसं स्लो क्रिकेट असतं, आपण नेहमीच पाहिले। परंतु जे ग्रामीण संघ आपण खेळत होता, ज्यावेळेस आपण ग्रामीण गटात खेळत होतो त्यावेळेस आपण थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत असल्या कारणे तुम्हाला त्या गोष्टीची सवय असणं फार गरजेचं आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होतात। आदरणीय देसाई साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब पोलीस उपनिरीक्षक पदावरती कार्यरत असताना आज मात्र संपूर्ण नागरिकांना या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षिततेची हमी नेहमीच दिली जाते। तर आम्ही नेहमी म्हणतो
पोलीस वर्ग यामध्ये कर्मचारी वर्ग नसावा, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो अधिकारी वर्ग म्हणून घोषित केला गेला. कारण आम्ही नवी मुंबईमध्ये ज्या वेळेस पोलिसांच्या मॅचेस करतो त्या वेळेस मात्र आम्हाला एकच सांगितलं जातं की पोलीस वर्ग जो आहे तो कर्मचारी वर्ग नाहीये, प्रत्येक अधिकारी जो आहे तो अधिकारी लेवलचाच आहे. मग त्यामध्ये पोलीस अंमलदारापासून अगदी कॉन्स्टेबल पासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या हाताळणारे जे बांधव आहेत आमचे, त्या सर्वांनाच आम्ही अधिकारी म्हणतो. पनवेल पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच अर्थातच गुन्हे अन्वेषण विभाग या दोन्ही टीमच्या दरम्यान यापुढील सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमने तर तयार राहायचं. यानंतर तुमचीच मॅच होणार आहे, लगेचच तुमची मॅच आम्हाला पाहायला मिळेल, अनुभवता येईल. पनवेल पोलीस स्टेशन आणि गुन्हे अन्वेषण विभाग पनवेल यावेळेस चांगला फटका आहे. ऑन साइडला लॉंग ऑन कडे फिल्डर नाहीये, फिल्डर पोहोचले परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. कॅच ड्रॉप, रन मिळाल्या 2 आणि 2च्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे चाललंय. 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. टॉस या ठिकाणी मात्र जिंकला तो वाघिलवाडा 40+ टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 3 ओव्हरची मॅच सध्या खेळतात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, ऑन साइडला स्वीप केलाय, बॉलला पाठवून दिलाय, लॉंग लेग सीमा रेखा पार. हा येतोय खणखडीत चौकार. आमच्या सोबत योगेश केणी आम्हाला जॉईन आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे दोन्ही समालोचक मित्र शेखरजी पाटील सर गुडावे आणि सुनीलजी लांबोर सर आता सानपाडा नवी मुंबई, त्यांचं देखील स्वागत. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेट कडे बॉल खेळले, फिल्डर बॉल वरती आलेत आणि काय कॅच, जबरदस्त झेल. सचिन पाटील त्या ठिकाणी होती, एक उत्तम झेल. आणखीन एक इथे मात्र सफलता मिळत असताना पहिली सफलता संदीप इथून मात्र होतील बाद. पाहतो छत्रपती शिवरायांच्या या पवित्र भूमीमध्ये आपण घेतलेला जन्म आणि संपूर्ण हिंदुस्थानावरती हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राला मिरवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये हिंदुत्व मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे संपूर्ण मावळे. कट करायचं होतं, बॉल ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर चालला, इथे वाईड आहे. पंच सांगतात एक्स्ट्रा धाव मिळाली. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने झाली 13. आतापर्यंत 3 वाईड बॉल या ओव्हर मधून फेकण्यात आले. बॉलर सुरेश पाटील, इथे देखील कट करायचं होतं. आणखीन एकदा बॉल अगदी स्टंप इन लाईन मधून चाललाय, त्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक न करता इथे डॉट बॉल फेकला गेलाय. सुरेश पाटील वाघिलवाडा टीमच्या माध्यमातून पहिली बॉलिंग हाताळताना पायावरचा बॉल खोदून काढायचा होता. मागे फिल्डर होते, त्यांना चकमा देऊन बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. वाईट +4, 4 वाईट, 5 वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या माध्यमातून रन मिळतील पूर्ण 5. सुरेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत तर सन्माननीय सचिनजी म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आजिवलीतील आमचे पोलीस अधिकारी आहेत, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ते देखील या नेक्स्ट मॅच साठी तयार असतील. कट केल्या बॉल पॉइंट मध्ये फिल्डर आहेत, कोणतीही चूक नाही, सिंगल आली. टीमची टोटल
20 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला. पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना कोहली 40+ टीमने धावा बनवल्या 20 फॉर 1. 20 वर 1 विकेट सध्या तरी गमावला या टीमने. ओव्हरची समाप्ती 20 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग सध्या तरी पाहणं अपेक्षित होतं वाघीलवाडा 40+ टीम कडून, परंतु पहिल्या ओव्हर मध्ये एक दमदार सुरुवात कोहली 40+ टीमची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून पुढची बॅटिंग मात्र संदीप नाईक यांना करावी लागणार आहे. मदन आलेत वन डाऊनचे बॅटर मदन करावकर. बॉलिंग ट्रॅक वरती जीवन गावण हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. या संपूर्ण रायगड पंचक्रोशीतील एक सर्वोत्तम पंचांपैकी एक पंच म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली, परंतु आज गावासाठी क्रिकेट खेळण्याची ही संधी मात्र त्यांना मिळाली आहे. सो आज जरी पंचाची भूमिका नसली कुठे तरी मैदानामध्ये खेळाडूची भूमिका निभावण्यासाठी ते तयार आहेत. लेट स्टार्ट. नेहमीच पंच म्हणून आपण पाहतो प्रत्येक खेळाडूला क्रिकेट नियमांचे धडे गिरवणारे पंच आज मात्र खेळाडूच्या भूमिकेत. फास्ट खेळा. पहिला बॉल जीवन गावण राईट ऑफ राऊंड द विकेट. सोडला बॉल फक्त ऑन साइडला गॅप मध्ये. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. गावात लोढा नव्हे परंतु आज आमच्या गावामध्ये विमानतळ आलंय हे जाऊन सांगा सर्वांना, कारण लोढापेक्षाही कित्येक पटीने मोठा प्रोजेक्ट स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हा प्रोजेक्ट मात्र ज्यावेळेस आमच्या या भूमीवरती आला त्यावेळेस मात्र सर्वांनी एकच स्वप्न पाहिलेलं. फास्ट खेळा थोडस. वाघीलवाडा टीम तुम्हाला सूचना आहे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करायची. 9:10 आम्ही टायमर लावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी बाबतीत गाफील राहून चालणार नाहीये. राऊंड द विकेट पुन्हा तयार. पायावरती बॉल आदळला. लाऊडली अपील. यस इट इज. उचलून धरली अपील पंचांनी. विकेट मिळाली दुसरी सफलता कोहली टीमचा. हा दुसरा फलंदाज बाद. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना इथे वन डाऊनचे बॅटर मदन करावकर बाद झालेत, परंतु सलामीला आलेले संदीप नाईक अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. फार संधी त्यांना मिळालेली नाही. रोहिदास नाईक नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोहली 40+ टीम कडून महत्वाची भूमिका. नियती स्पोर्ट्स आयोजित RR ट्रॉफी 2025 पहिली दिवस रात्री संकल्पना आज या ठिकाणी मात्र संपन्न होते. आदरणीय वासुशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा खेळली जाते. कट केल्या बॉलला पाठवून दिला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक पूर्ण केली आहे. दुसरीसाठी माघारी चुकीचा थ्रो. बॉल जर मागे गेला तर भेटणं कठीण होईल आणि आताच्या घडीला 3 झाल्यात. चौथीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता रन किती मिळाल्यात हे मात्र आम्हाला पाहायचं आहे. पंचांचा इशारा तर आलाय. धावा किती मिळतील? 5. नाही ओव्हर थ्रोला 5च मिळतात. 6 दिल्या अंपायर. येस पंच अजूनही कळवा आम्हाला किती धावा आहेत. 5 5च असतात. 5च असतात सर. नाही ते ठीक आहे. ओव्हर थ्रो नंतर तुम्हाला 5च मिळतात. इथे मात्र समोर खेळले. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. सीमारेखा पार. हा येतोय आणखीन एक दमदार RR ट्रॉफी चौकार.
स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते या चौकाराच्या मदतीने 36 धावा आतापर्यंत झाल्यात. 36. चला प्लीज फास्ट खेळा. बॉल द्या. पंचांकडे मला वाटतं बॉल एक्स्ट्रा नाहीये. येस बॉल द्या. नवीन बॉल येईल आहे पंचांकडे बॉल. चौकार आला 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त अशी सुसज्ज क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. नियती स्पोर्ट्सच्या माध्यमातून आज आपण जर पाहिलं तर KPL धमाका आहे. कोली गावातील सगळे खेळाडू 8 संघांमध्ये विभागल्यानंतर याच एका मंचावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. खर तर बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु इथे पहा रनआउटची शक्यता होती. इथे सिंगल एक तर धावा आली 22. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर तयार राहायचे पनवेल पोलीस स्टेशन आणि गुन्हे अन्वेषण विभाग क्राईम ब्रांच. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन तयार ठेवा. टॉस केला जाणार आहे यानंतर. इथे देखील पहा अगदी बॅटच्या दांड्याला बॉल लागलाय, परंतु एक धाव नाही रोखू शकत. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोहली 40+ टीमने 2 विकेटच्या मोबदल्यात धावा बनवल्यात. 38 रन्स फॉर 2 विकेट्स. विनंती आहे चला प्लीज, वेळ झाली आहे. 15 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. फास्ट खेळा वाघिलवाडा टीम. 15 मिनिटं 2 ओव्हरसाठी 15 मिनिटं घेतली आपण. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेत. कुमार मडवी. पहा या गोलंदाजावरती करताना वयाचं ऑब्जेक्शन आहे. हे आम्ही अगोदरच सांगितले. जीवन सर कन्फर्म. जर वयाची अट पूर्ण मान्य झाली नाही तर तुमचा संघ बाद केला जाईल. ओके. सो बॉलिंग तर होईल, परंतु जर वय पूर्ण नसेल तर संघावरती कारवाई होईल. चला स्टार्ट करा प्लीज. स्टार्ट करा प्लीज. स्टार्ट करा मॅच. 25 मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेतला 2 ओव्हरसाठी. 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ. कट केला बॉल. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चाललाय. थ्रो पुन्हा एकदा चुकीच्या दिशेने झालाय. आज काय चाललंय वाघिलवाडा 40+ टीमचं हे कळत नाहीये. मागे देखील गसाळ फिल्डिंग. आणखी 5 धावा इथे जोडल्या जातील का हे पाहायचंय. धावून तर 4 झाल्यात. बोनसचे चौकार मिळतात आज खरं तर कोहली 40+ टीमला. एन्जॉय. 4 रन इथे मात्र मिळतील. लेट्स एन्जॉय. आज पहिला दिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे सर्वांसाठी. आणि KPL धमाका म्हटलं तर गाव कप असल्यामुळे इतर देखील संघांना या गाव कप मध्ये थोडंसं ऍडिशनल बोनस देऊन सर्वांचं मनोरंजन होते. ऑल क्रेडिट गोज टू मिस्टर आमचे वासुशेठ भोईर. बॉलर तयार. कुमार मडवी. ओव्हरपिच बॉल होता. हवेमध्ये खेळलेत. फिल्डर आलेत. बॉल खाली. तिसरा धक्का कोहली 40+ टीमला बसत असताना बॅट्समन संदीप नाईक परततील माघारी. मध्ये 5 धावा करून संदीप झालेत बाद. नवीन बॅटर करण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. उर्फ मिस्टर धोनी, MS धोनी ही ओळख आहे करण भोईर यांची. तडाखेबंद फटक्यांसाठी ओळखले जाणारे खेळाडू आहेत आणि अंतिमच्या काही क्षणांमध्ये त्यांना इन्व्हाइट केले गेल्या मैदानावरती.
जी भूमिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीची असते, शेवटच्या काही ओव्हरमध्ये येऊन धावा जास्तीत जास्त जमावणं, तीच भूमिका आता करण भोईर यांना घ्यावी लागणार आहे. शेवटचे 4 बॉल आहेत आणि या शेवटच्या 4 बॉलमध्ये कोहली 40+ टीमसाठी किती धावा जमावल्या जातील याचं मात्र उत्तर काही क्षणात मिळेल आपल्याला. ओव्हर पिच होता, ऑन साइडला खेळलेत, 1 रन पूर्ण केली आहे. दुसरी साडी कॉल होतोय, वरती थ्रो करायला सांगितलंय, परंतु जर बॉल सापडेल तर थ्रो होईल. भरपूर अडचणी आज मात्र क्षेत्ररक्षण करताना वाघविली 40+ टीमला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नियती स्पोर्ट्सचा आज खरं तर कौतुक करेन. RR ट्रॉफी पहिली दिवस रात्र संकल्पना आज मात्र वासुशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण होतीये. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले तमाम प्रेक्षक एन्जॉय करतात ही स्पर्धा. देखील पहा इथे फुटवर्कचा भरपूर चांगला वापर केला होता, परंतु बॉल बॅटचा कनेक्शन नाही. बॅटन पॅडच्या मधून बॉल निघून गेलाय. विकेट किपर जीवन गावंड सरांच्या हातामध्ये. आजही अपसुक आम्हाला पंच म्हणून नेहमीच जीवन गावंड सर पाहायला मिळतात, परंतु आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगली महत्वाची भूमिका. अजून 2 बॉल खेळचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल 44. फुटवर्कचा वापर पुन्हा केला. ऑन साइडला मिड विकेट कडे 1 रन पूर्ण. दुसरीचा कॉल सेफली 2 धावा पूर्ण होऊन देण्यासाठी कळवलंय आणि इथे पहा विकेट मात्र इथे चालली आहे. कारण भोईर यांना मात्र परतावं लागणार आहे माघारी. 4था धक्का बॅटिंग करत असताना लागलाय. टीम कोहली 40+ ला 46 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. करण आहेत रोहिदास नाईक यांना मात्र परतावं लागणे माघारी. विनोद भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. तर चिंचपाडा ग्रामस्थ सन्माननीय सुशांतजी पाटील यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं. ओ क्लीन बॉल. शेवटच्या बॉलवरती धक्का दिलाय. जबरदस्त बॉलिंग अटॅक. या ओव्हरमध्ये धावा भरपूर कमी आल्या. टीमची टोटल झाली 47 धावांचं टार्गेट वाघिलवाडा 40+ टीम समोर असणार आहे आणि या टार्गेटला कशा रीतीने चेस केलं जाईल सेकंड इनिंग मध्ये ऐकूया. तो तत्पूर्वी आपला टॉस करायचा आहे. पनवेल पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच दोन्ही टीम कॅप्टन मी सन्माननीय अमृत शेठ यांना विनंती करेन की आपण आम्हाला जॉईन करायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नियती स्पोर्ट्स कोहली आयोजित RR ट्रॉफी 2025 मध्ये पनवेल पोलीस स्टेशनचे कॅप्टन सन्माननीय सचिनजी म्हात्रे सर प्लीज आम्हाला जॉईंट व्हा. अमृत शेट्टी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. या मॅचचा एक प्रेक्षणीय सामना आहे. सेलिब्रिटी मॅच या ठिकाणी खेळली जाते आणि नियती स्पोर्ट्सचे अध्यक्ष आदरणीय वासुशेठ भोईर साहेब सुद्धा आम्हाला जॉईंट आहेत या टॉस दरम्यान. हो, कारण 4च ओव्हरच्या सगळ्या मॅचेस आपण खेळतोय. सो हा देखील सामना 4 ओव्हरचा असेल. सचिनजी म्हात्रे साहेब आपण यावं कृपया. आपल्याला टॉस करायचा आहे. कदा प्रशासकीय सेवेतील तर सन्माननीय सदाशिव बुवा या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे नियती स्पोर्ट्सच्या वतीने. हरिभक्त परायण आणि ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. सातत्याने या संपूर्ण समाजाला सांप्रदायिक भावनेमध्ये जोडून ठेवणारे हे आदरणीय व्यक्तिमत्व सचिनजी म्हात्रे साहेब या आपण. दोन्ही टीम कॅप्टन आहेत आमच्या समवेत. पनवेल पोलीस स्टेशन आणि पनवेल क्राईम ब्रांच. आणि नुकतंच पार पडला रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये सुद्धा
भरपूर चांगली कामगिरी सचिन म्हात्रे साहेबांची राहिली आहे. काटा कॉल केलाय, छापा आलाय, त्यामुळे क्राईम ब्रांच टीमने टॉस जिंकलेला आहे. सर अगदी तुमची मुलाखत थोडक्यात घेऊ इच्छितो, कारण स्पर्धेविषयी भावना आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. काय सांगाल सर, पहिल्यांदा तर टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? आम्ही बॅटिंग करू. पोलीस दलात कार्यरत असताना आज तुमचा स्केड्यूल भरपूर बिझी असतो, संपूर्ण समाजाकडे ध्यान द्यावं लागतं, परंतु त्यातूनही तुम्हाला एक थोडीशी उसंत मिळाली आहे, क्रिकेट खेळण्याचा आनंद तुम्हाला मात्र घ्यायचा आहे. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? अनेक स्पर्धा तुम्ही खेळता, या स्पर्धेविषयी काय भावना असतील तुमच्या? नाही, मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला दोन्ही संघांना इथं खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. एकंदरीत सर्व नियोजन हे उत्कृष्ट आहे, त्याबद्दल देखील त्यांचं देखील आभार व्यक्त. आणि सर या संपूर्ण व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही वेळ काढताय, कसं पाहताय? कारण तुमचे सिनियर सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि आपण देखील अधिकारी म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत आहात, त्यामुळे सिनियर्सचा कशा पद्धतीने सपोर्ट मिळतो? कारण एक मॅच म्हटलं की जवळजवळ 2-2.5 तास तुम्हाला या संपूर्ण पोलीस स्टेशनपासून दूर राहण्याची संधी मिळते, अशा वेळेमध्ये सिनियर्सचा कसा सपोर्ट मिळतो? नाही, सगळ्यांनाच खेळाची आवड असते, त्यांना सहभागी होता येत नाही म्हणून ते आमच्या माध्यमातून सहभागी होतात, असं समजलं तर चांगलं होईल. आणि खूप कमी रकमेची ही क्रीडा स्पर्धा, फक्त 50,000 रुपये आहे. 50,000 रुपये रकमेसाठी एवढा लाखोंचा खर्च, याविषयी काय सांगाल? कारण आदरणीय आमचे नियती स्पोर्ट्सचे वासुशेठ भोईर आहेत, ज्यांच्या माध्यमातून त्यांनी कळवलं होतं की मला आमच्या गावासाठी गावकप खेळवायचं आहे, KPL खेळवायची आहे, ती सुद्धा नाईटमध्ये खेळवायची आहे, आणि त्यासोबत पोलिसांना देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करायचं आहे, त्याविषयी काय सांगाल? नाही, तेच तर म्हटलं की आयोजकांनी स्पर्धेचं एकदम चांगलं संयोजन केलेलं आहे. इथली लाईटची व्यवस्था असो, बाकी 24 लाईव्ह म्हणजे जे काही यूट्यूब प्राप्ती लाईव्हच्या मार्फतीनं जे यूट्यूबला हे चालू आहे, त्याबद्दल म्हणजे एकंदरीत सगळं नियोजन खूप उत्कृष्ट केलेलं आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. अशीच आम्ही आशा करू तुमच्याकडे की तुमचा सपोर्ट आम्हाला वेळोवेळी मिळत राहील, आणि सर्वांच्या सहकार्याने खरं तर आम्ही स्पर्धा पूर्ण करीत आहोत. काही सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचे असतील तर आपण पूर्ण करूया, कारण मॅच अगदी सुरूच होत आहे. चला, मॅच झाल्यानंतर आपण सन्मानाकडे जाणार आहोत. स्टे ट्यून विथ अस. आम्ही न्यूजची संपूर्ण रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यानंतर होणारा सामना अर्थातच पनवेल पोलीस स्टेशन विपक्ष पनवेल क्राईम ब्रांच या 2 टीममध्ये सामना होणार आहे. प्रेक्षणीय, ज्यामध्ये टॉस जिंकलाय तो क्राईम ब्रांच टीमने, आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. जाऊया सामन्याकडे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. RR ट्रॉफी 2025. शेखर पाटील सर कुडावे. थँक्यू सो मच हर्षदजी मडवी सर, अगदी चांगला आवाज तुम्ही ऐकलाय, थँक्यू सो मच. तर बॅक टू द क्रिकेट. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. टार्गेट सेट केलाय टोटल 47 धावसंख्येचा. कोहली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाघीलवाडा अशी मॅच तुम्ही पाहू शकाल. पहिल्या मॅचचा आपण विचार केला, कोपर टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 66 धावाचा जमून 67चं मोठं टार्गेट होता, आणि मग आता जर विचार केला तर कोहली टीमनं टोटल जमवल्या त्या म्हणजे 46 धावा, आणि 47 धावेचं एक चांगलं टार्गेट. बॉलिंग मार्कवर संदीपजी करावकर यांना आपण पाहू शकाल. पहिलं षटक असेल, पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत, आणि त्यांच्या समोर मात्र सचिन पाटील, जीवन गावण ही सलामीची जोडी. पहिला चेंडूवर मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, आपण पाहू शकाल बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क जुळला नाहीये. अलॉंग द कार्पेट आपण पाहू शकाल एक सिंगल मात्र प्राप्त झाली पहिल्या चेंडूवर, आणि सिंगलच्या बरोबरीने सचिन वैयक्तिक 1 या धावसंख्येवर टीमचा श्री गणेशा 1 या धावेनं ओपन करताना तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी शॉर्ट पॉइंट मध्ये 30 यार्ड मध्ये शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर पस्लीप अगदी आपण पाहू शकाल शॉर्ट लॉंग लेग. इथून मात्र जीवन गावण सरांचा हा फटका दमदार आहे, चेंडूला सरळ फेकून दिला जात आहे. अगदी आपण पाहू शकाल काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधून फटका खेळलेत, फटका चांगला आहे, देऊन जातील 6 धावा षटकार. क्या बात आहे, काही षटकार आपण पाहिला बघा, प्रॉपर टायमिंग आणि तितकाच दिमागदार फटका 6 धावा.
आता मात्र आपण पाहू शकाल अगदी पॅडवर चेंडू जोरदार आदळलाय. पंच सांगतायत इथून मात्र लेग बाईची धाव पाहायला मिळाली. अगदी चेंडू पंच आपण पाहिलं तर पंचांनी सांगितलं यष्ट्यांच्या अगदी बाजूने चेंडू निघत होता, यष्ट्यांना मिस होत नव्हतं. हाईट लाईन आणि सर्व गोष्टी पाहिल्या गेल्या आणि हा चेंडू मात्र आपण पाहिला तर इथून लेग बाईची एक सिंगल आली. टीम वाघीलवाडा टीमसाठी धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे 8 धावा. बघा आमचे मंडप डेकोरेटर्स, अंशू मंडप डेकोरेटर्स, आपण कुठे असाल तर या व्यासपीठावर. अंशू मंडप डेकोरेटर्स आपण असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. बघा कुठेतरी शॉर्ट्स खेळीतून मात्र आपण पाहिला अगदी त्या 3 चेंडूवर 8 धावा होत्या आणि चौथ्या चेंडूवर आलेली सफलता. पहिली विकेटचं पतन वाघीलवाडा टीमचा. सचिन पाटील नामक खेळाडू मैदानात सोडताना मैदानाच्या बाहेर येतोय. टीमची धावसंख्या 8 वर. धक्का क्रमांक पहिला. टोटल करायचे आपण पाहू शकाल 47, म्हणजे आता करायचे त्या टोटल येणारे चेंडू जर आपण पाहिले असतील तर मग 14 चेंडू आणि 39 धावेची गरज आहे. नवीन बॅट्समन येत आहेत. कुमार मडवी यांना आपण पाहू शकाल अगदी चांगले खेळाडू आहेत. 1 डाऊन रिझन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुमारजी मडवी, क्या बात है, क्या बात है. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि इथून मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. फलंदाजाला परतावं लागतंय. तू चल मैं आया. आणखी एक विकेट डाऊन. फलंदाज आल्या पावली माघारी परतावं लागतंय. कुमार मडवी बॅक टू द डगआउट. गोलंदाज आपण पाहू शकाल संदीप करावकर यांना. चांगली गोलंदाजी हाताळण्याचा नमुना अगदी आपण पाहताय. जी गोलंदाजी होणं गरजेचं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते षटक हाताळलं जात आहे. 47 धावांना डिपेंड करायचे, वाचवायचे आहेत. रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्या प्रयत्नांना मात्र यश मात्र इथे मिळालंय. 2 सफलता, धावसंख्या 8 धावा खर्च करतायत. येणारे चेंडू आता मात्र पाहू शकाल 13 चेंडू 39 धावा. न्यू बॅट्समन राजेश गावंड यांना आपण पाहत आहे. इनाट 4थ्या क्रमांकावर येत आहेत. खेळपट्टीच्या मधोमध आपण पाहू शकाल पंचाकडे गाठ घेत आहेत आणि मग खेळण्यासाठी सज्ज होतील. आणि इथून मात्र हायवे एंडच्या अगदी आपण पाहू शकाल बाजूने बॉलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजे गोलंदाज संदीप करावकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. संदीप यांचा हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी एक सिंगल तर प्राप्त केली जाते आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल या सिंगलच्या मदतीनं अगदी पंच सांगतायत बघा की हा चेंडू जर आपण पाहिला ना अगदी आपण पाहू शकाल खाली आपण फ्लो होताना आपण पाहिला थोडासा वर होता. त्यानंतर ज्या वेळेला चेंडू आपण जर पाहिला असेल त्यानंतर आपण पाहिला तर चेंडू अगदी कमरेच्या खाली आला, फ्लो झाला आणि त्यानंतर मिळाली एक धाव. अगदी आपण पाहताय जी प्रेक्षणीय लढत आपण पाहताय मैत्रीपूर्ण सामना क्राईम ब्रांच युनिट 2 आपण पाहताय पनवेल त्यांच्या बरोबरीने पनवेल पोलीस ठाणे आपण पाहू शकाल पनवेल अशी जी प्रेक्षणीय लढत असेल त्यासाठी उत्कृष्ट अशी ट्रॉफी आपण पाहताय बघा. अगदी ती ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल आणि ती ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे बघा. अगदी आपण पाहताय नियती स्पोर्ट्स कोली कोपर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट अशी दर्जेदार ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. जो संघ जिंकेल त्याला ती ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर आपण पाहताय आमच्या दापोली गावातील आपण पाहू शकाल रणजितजी पाटील अगदी त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. अगदी आपण पाहू शकाल पोलीस दलामध्ये हे सुद्धा कार्यरत आहेत बघा. अगदी पोलीस अधिकारी म्हणून त्यांना त्यांच्याकडे पाहिलं जात आहे रणजितजी पाटील आणि ते सुद्धा अगदी या मॅच मध्ये खेळताना तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत.
गोलंदाज निलेश नाईक येत आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहता हाताळण्यासाठी सज्ज झालेत. पहिला चेंडू निलेश यांचा आपण पाहताय. बॅट्समन राजेश गावंड यांना आपण पाहताय. एक सिंगल प्राप्त केली. स्ट्राईक वर आता येत आहेत जीवन गावंड, ज्यांच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय आणि आता मात्र ऑन स्ट्राईक. कसा खेळ करतील, किती धावा जमवतील, 47 धावांना जमवण्यासाठी किती पद प्रयत्न केले जातील, अगदी हे सुद्धा पाहिलं जात आहे. रात्रीचा खेळ. हा चेंडू आपण पाहता फुलटॉस चेंडू. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतील त्याआधी चेंडू फरार झालाय वेगानं. एक टप्पा वन बाउंड चेंडू सीमा पार येतोय जीवन गावंड यांच्या बॅट मधून. हा दमदार चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढली, पुढे सरकली. 14 धावा 39 करायच्या होत्या. त्यानंतर आता आपण पाहिलं तर टोटल 38 आल्या, 37 आल्या आणि आता मात्र 33 धावेची गरज आहे. फुटवरचा वापर, पुढे येऊन खेळतायत. चेंडू बॅटवर घेतात. प्रॉपर क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. चुकीला नसेल माफी. अगदी आपण पाहू शकाल अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी त्यांना बीट केलं चेंडूनं आणि चेंडू वेगानं सरळ निघालाय. आणखी एक आलाय बॅक टू बॅक जीवन गावंड सरांच्या बॅट मधून आलाय. हा दमदार पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत बघा. आणि या 4 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या आता जोडली, ती म्हणजे 18 धावा. इक्वेशन आता बदललंय. 9 चेंडू आणि 29 धावा. बॅटिंग आणि बॉलिंग अगदी परागसर पाहिलं ना, त्याच्याबरोबर फिल्डिंग डिपार्टमेंट, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट, फिल्डिंग डिपार्टमेंट, आणि ते सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे. इथून मात्र फुलटॉस चेंडू होता. फटका एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. ताकद कमी पाहायला मिळाली. टायमिंग जुळलं नाहीये आणि त्यानंतर मात्र थोडीशी जकडून खेळताना आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. लॉग ऑनच्या रिझन मध्ये टिपला जातोय जेल. महत्वाची विकेट मात्र इथून संपादन केली जाते. ज्या जीवन गावंड सरांची खेळी मात्र विस्फोटक सुरू होत होती, तिला मात्र अंकुश लावले गोलंदाज निलेश यांनी आणि फलंदाज मात्र इथून बाद होत आहेत. तिसरा गडी बाद. जीवन गावंड या वेळेला बॅक टू द डगआउट. चला शेवटचे 6 चेंडू आणि आता करायचे त्या टोटल 26 धावा. अगदी टार्गेट मी म्हणे भलं मोठा आहे. 6 मध्ये 26 धावा. चला फिल्डिंग लगेच सजवायचंय, फैलवायचंय बघा. आणि चला तिसरा गोलंदाज लगेच सज्ज करा आपण. 6 बॉल आणि आता 26 धावेची गरज. कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, अगदी तो गोलंदाजी कशी करेल, या 26 धावा वाचवल्या जातील का, धावा जमवल्या जातील का, कसे प्रयत्न केले जातील दोन्ही टीम कडून, बॅट्समन बॉलर कडून, हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. 6 बॉल 26 धावा. रोहिदासजी नाईक यांना आपण पाहताय, उर्फ दादू या नावानं प्रसिद्ध आहेत. मागच्या मॅच मध्ये काय लाजवाब गोलंदाजी केली होती. स्लोवर 1, अगदी चकवणं फसवणं याच्या अगदी व्हेरिएशन करणारी गोलंदाजी आपण त्यांची पाहिली आणि त्या मॅच मध्ये अगदी संघाला विजयी करून दिला होता. परंतु आता मात्र 6 मध्ये 26 धावा अगदी वाचवायच्या आहेत. तर टीम वाघिलवाडा संघाला 26 धावा जमवायच्या आहेत.
6 बॉल आणि 26 धावेचं इक्वेशन आहे. अगदी स्लोवर पद्धतीने ऍक्शन पाहायला मिळतंय तुम्हाला. त्यानंतर चेंडूला हाताळणं आपण पाहू शकाल. फुलटॉस होता. अगदी एक सिंगल आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि या सिंगलच्या मदतीने आता 5 मध्ये करायचे त्या टोटल 25 धावा. 5 बॉल्स आणि 25 रन्स. अगदी जो जिंकेल त्याला आणखी एक संधी मिळणार आहे. म्हणजे या संधीसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत, परंतु कोणता संघ पुढे जाईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. बॉलिंग मार्क वर सज्ज. हा चेंडू आपण पाहताय अगदी स्लोवर 1. त्यानंतर थोडासा डीप मध्ये ठेवलाय, थोडासा मागे ठेवला. फलंदाजाला लालच दिली जाते की तुम्ही पुढे या, अगदी चेंडू वर या आणि त्यानंतर खेळा. परंतु चांगला चेंडू होता, व्हेरिएशन होता. कारण डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटला तर नॅचरल स्विंग, अगदी ते नॅचरल स्विंग पाहायला मिळत आहे. पडल्यानंतर स्किट होणं, टर्न होणं या गोष्टी आपण पाहताय आणि व्हेरिएशन करणारी गोलंदाजी रोहिदासजी नाईक यांची आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू आपण पाहता अगदी खोलवट टप्प्याचा होता. हलक्या हातानं स्टिअर करताय समोरील दिशेमध्ये. एक सिंगल मिळाली वाघिलवाडा टीमला आणि या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या 23 धावा. 4 बॉल आणि आता मात्र 3 बॉल आणि आता मात्र 24 धावेची गरज आहे. 3 बॉल आणि 24 धावा. 3 बॉल्स 24 रन्स. नेक्स्ट मॅच तुम्हाला अगदी प्रेक्षणीय मॅच, प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी क्राईम ब्रांच तुम्ही पाहताय युनिट 2 पनवेल आणि त्यांच्या बरोबरीनं पनवेल पोलीस ठाणे अशी मॅच तुम्ही पाहू शकाल. सातत्यानं आपण पाहिलं तर सुद्धा चांगला खेळ त्यांचा आपण सातत्यानं पाहत असतो आणि मग आज मात्र अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा एक सामना अगदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सातत्यानं मग चांगली इनिंग साकारणं, चांगला खेळ करणं हे बऱ्याचशा मैदानावर आपण पाहिलंय. परंतु आज कसा खेळ असेल. चेंडू हवेमध्ये, बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज येत आहेत रोहिदासजी नाईक. झेल टिपला जात आहे आणि इथून मात्र आणखी एक विकेटचा पतन, आणखी एक विकेट डाऊन होतोय आणि आता मात्र टोटल 1 चेंडू आणि आता 20 धावेची गरज. 1 पाऊल दूर विजयापासून श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ आपण पाहताय. कोहली 40+ टीम तुम्हाला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. सुरुवात झाली होती जीवन गावड यांच्या बॅट मधून. जो फुलटॉस चेंडू आला ना त्याच्यावर अगदी मी म्हणेन थोडीशी ताकद कमी पडली. त्याच्यावर जर षटकार आला असता तर या मॅचचं चित्र थोडंसं बदललं असतं. परंतु क्रिकेटमध्ये पराग सर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाही आहे आणि जरतर शिवाय क्रिकेट सुद्धा कंप्लीट होत नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये भाषेला खूप महत्वाचा आहे आणि इथून मात्र तेच पाहायला मिळालं. हा सामना जिंकलाय तो म्हणजे 40+ कोहली टीम लक्ष्मीनारायण क्रिकेट संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम कोहली संघ. हार्ड लक टीम आपण पाहताय तो म्हणजे KDH स्पोर्ट्स 40+ वाघीलवाडा टीम. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सहभाग नोंदवलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा धन्यवाद. या सामन्याचे सामनावीर